हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली. गुड मॉर्निंग सर्वांना. तर तुम्ही म्हणाल की आज काय लेज गोळा होऊन बसतील, म्हणाल काय भानगड. तर विषय तुम्हाला सांगायचा म्हणलं तर आपण तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये जे आपलं काय डेली ब्लॉग दाखवतो किंवा बाहेर कुठे गेलेलं म्हणा, असं तुम्ही व्हिडिओ बघता. मग बरेच जण आपल्याला भेटल्यावर विचारते तुम्हाला पेमेंट कसं येतंय, काय आहे, कसं काय. तर आपल्याला पेमेंट 2024 पासून आपलं चालूच आहे, परंतु आपण पेमेंट दाखवत नव्हतो किंवा काय, असा विषय होता. तर आज तुम्हाला पेमेंट दाखवतोय. किती पेमेंट आहे, काय आले सांगतोय. तर आपण 2024 पासून जी पेमेंट आलेली ती काढलंच नव्हतं आजपर्यंत. आज 23 फेब्रुवारी आहे. तर आज 23 फेब्रुवारीला मी पेमेंट काढून आणले सगळं. तर पेमेंट 2024 पासून मला तुम्हाला सांगतो, गौरी गणपती असतात का, साधारणपणे मला वाटतं सप्टेंबर महिन्यापासून आपल्याला पेमेंट चालू आहे. तर प्रत्येक महिन्याचं पेमेंट मी काढलंच नव्हतं. मग आज 23 फेब्रुवारीला मला जरा थोडीशी गरज पडली पेमेंटची, म्हणून तुम्हाला सांगतो पेमेंट काढलं. आणि ती पेमेंट किती आले, काय आले ते बी सांगतो तुम्हाला. पण ह्याच्या पाठीमागचा थोडासा इतिहास बी सांगतो. काय काय अडचणी आल्या यूट्यूब चालू करताना किंवा यूट्यूब चालू असताना काय विषय झाला, व्हिडिओ बनवताना कोण काय काय म्हणत होते, लोक पाहुण्या रावळ्यातली काय म्हणत होती, किंवा शेजापाजारची म्हणा, गावातली म्हणा, किंवा कमेंटचा सोशल मीडियावर जे आपल्याला काय बघणारे लोक काय कमेंट करतील ते म्हणा. काय झालं जांभळ्या मग लय कशाला तुम्हाला सांगतो मित्रांनो, ही आमची सोना आणि ही आमची सुरका हेच म्हणत होती मला. काय म्हणत होती का, मोठ्याने सांग. मम्मी म्हणत होती पप्पाला युट्यूब याड लागलंय. हा, तर बघा, ही घरातलीच माणसं म्हणत होती आपल्याला की युट्यूबवर कुठं पैसे मिळत असतात का, काय विषय आहे, नीट बस युट्यूबवर कुठं पैसे मिळत असतील का. मग बरेच जण, माझ्या भावाला बी काय काय जण म्हणायची मी काय काय कमेंट करते म्हणून मी कमेंट हाईड करायचो आणि कमेंट पण व्हिडिओच्या काय काय बंद करून ठेवायचो. लय टेन्शन देते लोक म्हणून. तर माझ्या भावाला म्हणा, माझ्या मुलाशांना असं लोक म्हणायचे ना, काय तर करतंय काय, ती ह्याचं रावसाच पोरग काय, ठोगी रावसाच पोरग गेलं बघ अशी म्हणायची. वाटून जाताना हे ती काय कडू करते कोणाला माहिती, मोबाईल घेते काय असं एकटंच बळाडते, असा हात धरतेवर म्हणायचे आणि एकटंच काय तर म्हणतंय म्हणायचे. पण आता काय लय कशाला सांगतो मित्रांनो, आमची आई सुद्धा मला म्हणली मोबाईलवर कुठं पैसे मिळतात का. आता आमच्या आईला सुद्धा मी विचारणारच आहे, तिला कसं वाटतंय काय. पण मला 70-80% लोकांनी चांगला सपोर्ट केला आणि 20 ते 15% लोकांनी लय त्रास दिला यूट्यूब चालू करण्यापूर्वी. तर यूट्यूबवरती मी कसा आलो तुम्हाला सांगतो. माझा एक मित्र आहे, आबासाहेब खांडेकर म्हणून माझा मित्र होता, ती देवाघरी गेला. तर त्याने सांगितलं मला 2008-9च्या दरम्यान मला त्याने सांगितलं होतं की यूट्यूबवर काहीतरी असं व्हिडिओ बनवल्यावर ना पैसे मिळतात, त्याने मला सांगितलं होतं. पण मला ते यूट्यूब कसला असतं ते माहीत नव्हतं. पण बघू म्हटलं काय तर करू. माझ्याकडे तेव्हा मोबाईल बी नव्हता, कायच नव्हतं, बटनाचा मोबाईल होता, ते छायावाला जत्रातला. मग परत मी विचार केला की आपण एखादा मोबाईल घेऊ आणि आपल्या मित्राचं ऐकलं पाहिजे म्हणून. मग ती मला म्हणायचा तुला जरा थोडंसं कळतंय ह्याच्यातलं हे. मग मी म्हणलं तू का करत नाही, तर ते म्हणलं माझ्या मग शाळा कॉलेज शेतातलं हे ते गोष्टी बघून मला होईल का सगळं, असं ती म्हणायचं. आणि त्याला कोणी सांगितलं तर काय माहीत नाही. तर
ते असता तर आज लय नटला असता. पण काय देवाच्या मनात आलं की 2025च्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगतो 1 तारखेला त्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. मला बोलताना मित्रांनो तुम्हाला सांगतो लय हे होते, म्हणजे लय मला काय बोलावं काय सुचत नाही त्या मित्राबद्दल माझ्या. तर असा माझा प्रवास यूट्यूबवरती आला आणि मग मी एक यूट्यूब चॅनल काढलं मित्राचं ऐकून. तर त्या मी यूट्यूब चॅनल तुम्हाला सांगतो मी गाणी वगैरे रिमिक्स करून टाकायचो. पण ती माहीत नव्हतं. मी पहिल्याच दिवशी यूट्यूब चॅनल खोलल्याच माझ्या मित्राकडे का गेलो बँकेचं अकाउंट जोडायचं चल म्हणून. जोड म्हणलं ते पैसे येतात का. तर मला काहीच माहीत नव्हतं. मग ते मित्र म्हणला की यूट्यूबचा नेम काय त्यानं मला सांगितला. 4000 वॉच टायमिंग आणि 1000 सबस्क्रायबर वगैरे असं काय काय असते ते सांगितलं. मग तेव्हा कुठं माझ्या डोक्यात प्रकाश पडला की आपल्याला 1000 सबस्क्रायबर कोण करणार. आपल्याला घरातलं कोण हे करत नाही. आपला फोटो काढ म्हणलं तर कोण फोटो काढत नाही. आणि म्हणलं आता सबस्क्रायबर कोण करायचं. मग तरी मी चॅनल काढलं. मला डीजे बीजे गाणी बनवायचा लई शौक होता. मी डीजे गाणी बनवायचो. मला त्यात काही यश मिळालं नाही. मग मी आता म्हणलं दुसरा चॅनल काढला श्री दत्तगुरू भक्ती स्टार म्हणून माझा चॅनल काढला होता मी. त्याच्यावर पण तुम्हाला सांगतो भरपूर माझे सबस्क्रायबर होते. 50-50 हजार सबस्क्रायबर होते. पण ते 2024 मध्येच 23 एप्रिल 2024ला ते माझा चॅनल डिलीट झाला. कसा डिलीट झाला काय झाला ते आता सांगत काय बसत नाही. मी लय डिप्रेशनमध्ये गेलो. पण बायकोला सुद्धा माझ्या ॲडमिट केलं होतं दवाखान्यात. त्यानं लय टेन्शन घेतलं होतं चॅनल डिलीट झाला म्हणून. मग मी त्याला सांगितलं चॅनल डिलीट झाला म्हणून आपण ॲडमिट व्हाय नसते म्हणलं. लय टेन्शन घे नसते. आता आपण म्हणलं नवीन चॅनल काढू म्हणलं. मग आमच्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी आम्ही एक नवीन चॅनल केले. जे तुम्ही आता व्हिडिओ बघताय हे चॅनल काढला. ते आम्ही SP मेकिंग ब्लॉग म्हणून हा चॅनल काढला. जसे की आता तुम्ही ह्या चॅनलवरती भरपूर काही तुम्ही व्हिडिओ बघले. तर आता पाठीमागल्या 10 दिवसापून आमच्या सावेगावच्या यात्रेचे तुम्ही व्हिडिओ बघितले. एक बस सावेगावातल्या यात्रेचे तुम्ही महाशिवरात्रीचे व्हिडिओ बघितले. पाठीमागं तुम्हाला सांगतो इलेक्शनचे तुम्ही व्हिडिओ बघितले. भरपूर तुम्ही काही व्हिडिओ बघताय. सगळंच काय सांगावं असं काय तुम्हाला नेम नाही. पण ह्या चॅनलवर तुम्हाला सांगतो मग प्रत्येक महिन्यातलं जसं जसं पेमेंट येत गेलं आणि लोक पण नाव ठेवायचं. तुम्हाला सांगतो काय तर सांगते रानातलेच व्हिडिओ दाखवतोय, गव्हाचाच व्हिडिओ दाखवतोय, ज्वारीच दाखवतोय. परत तुम्हाला सांगतो लोक म्हणायला लागले काय बी दाखवायला लागले. हिर पाडलेलं दाखवायला लागले. काय पाऊस पडलेला दाखवायला लागले. पाणी घरात शिरलेलं दाखवायला लागले. काय तुम्हाला सांगतो मित्रांनो जेवढं ह्या लोकांनी मला नाव ठेवलेलं तेवढं कमीच आहे. पण त्याच लोकांनी नाव ठेवलेल्या ह्याच्यावर आणि जी माझी यूट्यूब फॅमिली जी माझी सोन्यासारखी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला सांगतो मी तुम्हाला सुरुवातीला सांगताना सांगितलं की 80% यूट्यूब फॅमिली माझी सोन्यासारखी आहे. देव माणूस आपली यूट्यूब फॅमिली देव माणूस आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जास्तीत जास्त बघणारे म्हणलं तर महिला आहेत त्या. आणि आपलं भाव थोडंसं कमी आहेत. 85% आपल्या महिला आहेत त्या, म्हणजे आपल्या बहिणी आहेत त्या. आपल्या बहिणी जास्त व्हिडिओ बघते त्या. आणि 15% आपलं भाव आहे ते. भाव म्हणजे काय भाव म्हणजे असं आहे की भावाशाला कसं असते कामाबाहेर जास्त असते. कुठं आपले सगळे रानवाडीवरची जी जास्त आहेत ना ते बाहेर कामाला म्हणा कोण ऑफिसला कोण कुठं तर असं बघत असते ते. तर आपल्याला इतका सपोर्ट भरभरून दिला की आपल्या बहिणीशीने आणि भावाने. तर त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतो आपलं एवढं पेमेंट निघालं. तर ते तुम्हाला सांगतो आता मी पेमेंट तुम्हाला दाखवतो किती आहे काय आहे. तर हे बघा ही तुम्हाला सांगतो ही पेमेंट आहे सगळं. की तुम्हाला ठोस आकडा मी सांगू शकत नाही किती आहे. पण जास्तीत जास्त तुम्हाला सांगतो एखादा तुम्ही आयफोन किंवा ह्याच्यामध्ये काही 2000च्या पण नोट आहेत. तर तुम्ही आयफोन सॅमसंगचा एक भारीतला फोन
किंवा महागड्यातला महागडा एखादा टी व्ही असं तुम्ही काहीही खरेदी करू शकता किंवा 1-2 वर्ष वापरलेली टू व्हीलर अशात तुम्हाला सांगतो एवढं ते पेमेंट आलेलं आहे. तर पेमेंट आलं आणि मग मला तुम्हाला सांगतो पहिल्यांदा माझ्या त्याच मित्राची मला आठवण आली की जे आता माझ्या सोबत मित्र तो नाहीच. तर कसं वाटतं तुला सांग पेमेंट आले आपल्याला एवढं? लई छान वाटते. हा? लई भारी वाटते. ए आय इकडे. तुला कसं वाटतं? हा? कसं वाटतंय तुला? तुला कसं वाटतंय? हा आय घरात ये लवकर चल. एवढं पेमेंट बघून तुम्हाला सांग आमच्या सोनाच्या पोटात ढवळायला लागले. तर आता असू द्या, लई वेळ घेत नाही तुमचा मित्रांनो. पुढे इकडे ये. तर इथनं उठ सोन्या, तू इथनं उठ. बस इथं आहे. मला सांग तुला सुरुवातीला तुला काय वाटलं की बाबा ही आता मी युट्यूब चॅनल चालू केलं त्या टायमाला तुला काय वाटलं सांग? उगं कशाला येळ गाव वायपट झालं तर उगं कशाला येणं ना झालं. तुला म्हणलं मी पैसे याच्यावर मिळतात म्हणलं, तू काय म्हणले? कुठले भेटत म्हणलं कुठं आपल्याला कळलं ना वळण येऊ देतो तिकडं. मग आता तुला कसं वाटतंय मला सांग? आता पैसा निर्भर वाटते. यायच्या आधी काय आपल्याला काय विश्वास असते मग आपल्याला काय माहित आहे राजकोट. बरं, मग आता तुला असं काय वाटतंय बाबा आता आपले जे युट्यूब फॅमिली आपल्याला बघते मग त्यातले त्यात जे आपल्या शेतकरी काय काय महिला आहेत त्या घरी बसून आहेत त्या, मग त्याने काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? युट्यूब काढायचं आहे, हा चॅनल काढायचं आहे काय ते दिवस बघायचं आहे. तर माझं मित्र मला काय वाटतं माहिती आहे का, आमच्या आई सुद्धा तीच म्हणणं आहे, पण आमच्या आईला जास्त करून बोलता येत नाही. तर आईला बोलता येत नाही, ते येत नाही. पण आता मी बऱ्याच ठिकाणी काय काय बारशे कार्यक्रमाला गेल्यावर तुम्हाला सांगतो काय काय लोकांच्या पोराशांना फुकारा लावलेला असते 10वी-12वीच्या किंवा ग्रॅज्युएशन झालेल्या पोराशांना. तर ती सरळ सरळ पोरं म्हणते बघा हालो हालो हालो. आपल्या या वाडी वस्तीवरच्या पूर्ण महिलांनी लग्न मंडपात हजर राहण्याची कृपा करावी अशी म्हणते. मग ती बारशा कार्यक्रम असतील ते त्यांच्या लक्षात राहत नाही, मग आमच्या आईला काय बोलायला येणार सांगा. तर मित्रांनो माझं असं एक म्हणणं आहे की आपल्या ज्या रानातल्या ज्या काही महिला आहेत त्या आपल्या जे कामधंदे त्यांना जास्त आहेत आणि ती कामं करून जे त्यांना घरी वेळ मिळतोय, ज्यांना कमी शेती आहे असं आहे, तर त्या महिलाशींनी मला असं वाटतं की यूट्यूब चॅनल चालू केलं पाहिजे आणि त्यांचं काय व्यवसाय वगैरे काय आहे ते दाखवलं पाहिजे. किंवा कोणाचं काय असं दुकान वगैरे काय असलं ऑनलाईन शॉपिंग जे काय असते तर शॉपिंगचं हे सगळं त्यांनी दाखवलं पाहिजे आणि हे काम केलं पाहिजे. तर हा ह्याच्यामध्ये भरपूर काय घेण्यासारखं आहे आणि चांगलं यूट्यूबवर जर दाखवलं तर बरंच काही तुम्हाला सांगतो पैसा मिळून जाईल. तर यूट्यूब चालू करायला पाहिजे. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमचा अनुभव यूट्यूबचा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय.